अशा मैदानामध्ये तेवढ्या पद्धतीने बीट होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि अशा स्पर्धांतूनच तुम्ही मोठे होत असता. लक्षात घ्या, छोट्या मोठ्या स्पर्धा वगैरे अशातला भाग पहिला नाही लक्षात घेता येत, कारण तुम्ही जेव्हा स्पर्धा खेळायला सुरुवात करता त्यावेळेला तुमचा कॉम्पिटिटर कशा स्वरूपाने कामगिरी करतोय तुम्हाला, विशेषतः जेव्हा तुम्ही बॅटर म्हणून मैदानामध्ये जाता. आता इथे बघा 14 धावा आलेल्या आहेत, तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अक्षयजी गोलंदाजी करतोय, राऊंड आर्म गोलंदाजी करतोय आणि विशेषतः त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही उभं कसं राहता, तुम्ही आडव्या बॅटने फटका खेळता का, तुमच्याकडे कव्हरचे फटके आहेत का, तुम्ही थ्रू द लाईन म्हणजे लॉंग ऑन लॉंग ऑफला तुम्ही खेळू शकता का, तुम्ही सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट करू शकता का आणि त्याच वेळेला तुम्ही यॉर्कर लाईन गोलंदाजी सुद्धा खेळणार का, या प्रश्नाचं उत्तर नाही 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 असं असेल, कारण फलंदाज बाद होऊन परतणार पावलांमध्ये. दत्तप्रसाद बैरोळे संघाचा नरेंद्र बाद होतोय, त्यामुळे नरेंद्र बाद झाल्यानंतर दत्तप्रसाद बैरोळेसाठी हा एक मोठा आदरा म्हणावा लागेल. तुम्ही धावा जमवत असताना केवळ चौकार आणि षटकाराच्या शोधात निघालात तर नक्कीच धावांचा दुष्काळ मैदानामध्ये पाहायला मिळेल आणि हे अलीकडे सातत्याने आपण पाहिले. क्रिकेट मध्यंतरीच्या काळामध्ये वन ऑफ द लिजेंडरी प्लेयर फ्रॉम द महाराष्ट्र क्रिकेट और ऑल इंडिया क्रिकेट, अलीकडच्या काळामध्ये हा सुंदर शब्द आलाय, ऑल इंडिया ओपन. बरं वाटतं असे काही शब्द ऐकल्यानंतर. सो ऋषिकेश वैद्यबाबत मी म्हणतो, त्याची एक व्हिडिओ आली होती, फार सुंदर व्हिडिओ होती ती, की तुम्ही एक सिक्स साठी जाता किंवा त्याच वेळेला कॅमेऱ्यासाठी खेळणं पसंत करता. एखादा सिक्स मारल्यानंतर तुम्ही रील्स बनवता. 3 षटकांचा खेळ संपलाय, धावफलकावरती 14 धावा झाल्यात, 3 गडी बाद 14, 14 फॉल लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर. तर ऋषिकेश वैद्यच्या किस्स्याबाबत आपण म्हणत होतो, त्या रील्समध्ये तुम्ही ऐकलं असेल, ते अनुभवलं सुद्धा असेल, की एखादा षटकार तुम्ही मारता, मग त्यानंतर पुढचे 4 चेंडू निर्धाव जातात किंवा डॉट जातात, त्यानंतर एखादा गोलंदाज एखादी विकेट घेतो, 2 विकेट घेतो, पुढच्या 4 चेंडूंवरती मात्र त्याला फटके मारले जातात. तुम्ही ती संपूर्ण रील न दाखवता काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करता, पण त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं सुद्धा नुकसान करत आहात, ही गोष्ट कधी लक्षात येणार. मित्रांनो, जेव्हा हे मोठे क्रिकेटपटू आपल्याला काहीतरी गोष्टी सांगत असतात तेव्हा ते त्यांच्या अनुभवातून सांगत असतात, पण हल्ली कोण कोणाचं ऐकतंय हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे ना. आपण आपल्या आईवडिलांचं ऐकत नाही तर कॅप्टनचं तर सोडूनच द्या, त्याच वेळेला नॉन स्ट्रायकर एंडवाल्याचं तर सोडूनच द्या. गंमत असायची ना, मला आठवते की म्हणजे साधारण विनोद माझ्या मताशी सहमत असेल, पण 4थ्या षटकामध्ये बोलू. यावेळचा मोठा फटका पाहायला मिळाला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जरी असला तरी मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार. छान अँटिसिपेशन होतं बॅटरचं, कौतुक करावं लागेल. कोणी मारला? सौरभच्या बॅटमधून. मग तुम्ही फ्रंट ऑफ द विकेट कशा पद्धतीने थोडासा ओव्हरस्टेप मैदानामध्ये आला होता किंवा पुढे जाऊन सरसावून खेळणं म्हणतात ना ज्याला आपण, त्या प्रकारे पुढे सरसावला होता आणि स्वतःसाठी एक रिकामी जागा त्याने बनवली होती, की जर तुम्हाला ओव्हरपिच चेंडू मिळत नाहीये तर चेंडू बनवायचा सुद्धा असतो ना, त्या पद्धतीचं टायमिंग साधलं जात नाहीये तर टायमिंग साधण्यासाठी प्रयत्न सुद्धा करायचे असतात ना, ते मैदानामध्ये पाहायला मिळालं. दत्तप्रसाद बैरोळे संघाची धावसंख्या कूच करते आता 19 पर्यंत, 18 पर्यंत, 18 ऑन बोर्ड, 18 फॉल लॉस ऑफ 3 विकेट. अजूनही 5 चेंडू येणं बाकी आहेत. शेवटच्या षटकामध्ये गणेश गोलंदाजीला आलाय. गणेशला आपल्या नावाप्रमाणे गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन मैदानामध्ये गोलंदाजी करावी लागेल जयमान मुनवलीसाठी, कारण जरा लवकर घ्यायचं आहे, वेळ दौडू नका मित्रांनो. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. मी इतेशाला मनपूर्वक धन्यवाद देतो, कारण अशा स्पर्धांमध्ये सुद्धा समालोचन करण्याचा एक आनंद निराळा असतो. याही वेळेला आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर गेला होता, फलंदाजाला वाटलं की हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाईल, पण त्याच वेळेला पंच प्रकाशजी अष्टमकर म्हणतात की तो स्टंपवरून गेलाय आणि त्याच्यामुळे अर्थातच हा निर्धाव जाणारा चेंडू असेल. क्रिकेटच्या मैदानामधल्या गमती जमतीमध्ये मी म्हणत होतो ना मगाशी की हल्ली कोण कोणाचं ऐकतंय, हा विषय मी नक्की सोडणार नाही, कारण काही अशा विषयांमध्ये एक वेगळी गंमत तर लपलेली असते, पण त्याच वेळेला त्यातला सिरियसनेस शोधण्याचा प्रयत्न केलात तर खेळाबद्दल सुद्धा प्रेम वाटेल तुम्हाला. बघा, साधारण 10 वर्षापूर्वी जेव्हा एकमेकांच्या यावेळेला धावचीची संधी असणार, स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये या फलंदाज आलेला मनोज बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये, कारण दत्तप्रसाद बैरोळे संघ इथे धावा वाढवण्याचा प्रयत्न करतोय, सिंगलचं कन्व्हर्जन डबलमध्ये करण्याचा प्रयत्न करतोय, उन्हाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावरती जाणवतोय. आणि विशेषतः काल नाईट क्रिकेट स्पर्धा आशुतोष करून आल्यानंतर अलीकडच्या काळामध्ये तुम्ही डायरेक्टली डे क्रिकेट स्पर्धा करायला आल्यानंतर आपली सुद्धा आय साईडवरती थोडासा प्रॉब्लेम जरूर होतो आणि तो का नाही होणार, कारण व्हिज्युअल्स चेंज झालेले असतात. पण हरकत नाही आहे, क्रिकेट खेळण्याचा आनंद तसाच समालोचनाचा आनंद सुद्धा आमच्या मनात असतो. चांगला चेंडू यावेळेला त्याच पद्धतीने टायमिंग सुद्धा प्रॉपर झालंय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार.
नरेंद्रचं कौतुक करावं लागेल. प्रकाशजी अष्टमकर यांच्याद्वारे हा इशारा आला की चौकार असणार. चौकाराने धावसंख्या दत्तप्रसाद बैरोळे संघाची उंचावून पोहोचले 23 पर्यंत. या षटकातील काही चेंडू येणं बाकी आहेत, म्हणजे मला वाटतं साधारण 2 चेंडू येणं बाकी आहेत आणि त्यावेळेला गणेशच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतलाय. बैरोळे संघाला धावा वाढवाव्या लागतील ना, कारण 5 रनची जर पेनल्टी असेल तर तुम्हाला साधारण 35 धावा तरी आल्या पाहिजे. 30 धावा जर धावफलकावर राहिल्या. अपील केलं गेलं. नरेंद्र बाद होऊन परतणार पावलांमध्ये. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. 5वा फलंदाज बाद होतोय आणि अशा वेळेला आणखीन एक फलंदाज नवीन मैदानामध्ये येईल. पण बैरोळे संघाच्या फलंदाजीच्या बाबत आपण बोलत होतो. नरेंद्रने चांगली फलंदाजी केली, काही हरकत नाही. तो जरी आता बाद झाला असला पण आता अच्छा सौरभ होता, तो त्याचं नाव सौरभ होतं. मुनोली संघाचा येथे रिप्रेझेंटेटिव्ह उशिरा आला करण्याने आमच्या गुणलेखकाकडून मला वेगळं नाव प्रॉम्प्ट झालं. प्रसाद मैदानामध्ये आलाय. एकेरी धावाने धावसंख्या वाढले. धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर मुनवली संघाच्या धावा झाल्या 24. 5 मायनस केल्या जाणार यातल्या, त्याच्यामुळे 19च धावा असणार आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 20 धावांची आवश्यकता असेल. मुनवलीसाठी आवश्यक असणाऱ्या धावा 5 मायनस या बहिरोळेच्या झाल्या. असं जयनवान मुनवली विरुद्ध दत्तप्रसाद बैरोळे यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला होता बैरोळे संघाने. आपण अर्थातच एक चर्चा करत होतो, ती म्हणजेच की अशा प्रकारच्या मैदानावरती क्रिकेट खेळण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारे खेळत असता त्याच्याबद्दलची चर्चा आपण करत होतो. या पूर्वार्धाच्या खेळानंतर आपण उत्तरार्धामध्ये ही चर्चा कंटिन्यू ठेवू, पण तत्पूर्वी एकदा धावफलकाकडे नजर टाकूया. पहिल्या षटकामध्ये आदित्य गोलंदाजीला आला, ज्याने 6 धावा खर्च केल्या. आपल्या नावावरती विकेट काही त्याला मिळाली नाही. निकेतने चांगली गोलंदाजी केली मैदानामध्ये, केवळ 5 धावा खर्च केल्या. एक स्वतःच्या नावावरती विकेट मिळवण्यामध्ये निकेत यशस्वी ठरला. अक्षय गोलंदाजीला आला होता. तिसऱ्या षटकामध्ये वेगवान मारत केला त्याने. त्या गोलंदाजीच्या जोरावरती त्याने 2 विकेट सुद्धा स्वतःच्या नावावरती नोंदवल्या. 3 धावा फक्त खर्च केल्या. गणेश थोडा महागडा ठरला, कारण त्याच्या षटकामध्ये 2 चौकार आले आणि त्यानंतर ज्या काही धावा आल्या, म्हणजे अर्थातच साधारण 10 ते 11 धावा ज्या काही जमा झालेल्या आहेत त्या गणेशच्या षटकामध्ये आलेल्या पाहायला मिळाल्या. कौतुक करावं लागेल फलंदाजी करणाऱ्या सौरभचं, कारण तो सलामीला आलेला फलंदाज होता. सूरज आणि सौरभमध्ये सूरज लवकर बाद झाला, पण सौरभने मात्र आपली कामगिरी चोखपणे बजावलेली पाहायला मिळाली, कारण त्याच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले. त्याच वेळेला सिंगल डबलवरती सुद्धा कॉन्सन्ट्रेट त्याने केलं आणि म्हणून 24 धावा धावफलकावरती आल्या. पण उशिरा आल्या कारणाने पेनल्टी असेल, ज्या कारणास्तव अर्थातच 5 धावांच्या या पेनल्टीमुळे एकूण धावसंख्या 24 मधून 5 मायनस करून ती 19च पकडली जाणार आणि प्रतिस्पर्धी संघाला मुनवली संघाला आवश्यकता असेल ती अर्थातच या वेळेला 20 धावांची. वळूया मैदानाकडे. शिवसाई चषक 2025 स्पर्धा गेली कित्येक वर्ष सातत्याने आपल्या भेटीला येते. यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा आपण घर बसल्या त्याचा आनंद लुटू शकता. मापगाव असेल या विभागातील अर्थातच काही संघातील खेळाडू सुरुवातीच्या काळामध्ये क्रिकेट वेगवेगळ्या संघांमध्ये खेळताना पाहायला मिळाले. काही खेळाडू केममध्ये खेळायचे, काही खेळाडू सातिर्जेमध्ये खेळायचे. मापगावचा संघसुद्धा गेल्या काही वर्षांपासून मैदानामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. एक नव्हे 2 संघ अलीकडच्या काळामध्ये मैदानामध्ये असतात मापगावचे आणि त्याच्यामुळे नवीन नवीन मुलं मैदानामध्ये आपापले संघ घेऊन आलेले आहेत. त्या वेळेला त्या स्पर्धेचं आयोजन सुद्धा अलीकडच्या काळांमध्ये एका गावामध्ये भरपूर होतात. विनोद या मताशी सुद्धा सहमत असेल की पूर्वी एखाद्या गावामध्ये एखादी दुसरी टुर्नामेंट असायची आणि त्या टुर्नामेंटसाठी आपण आपल्याकडे ते खेळले तर आपण त्यांच्याकडे खेळायला जायचो, अशातला भाग असायचा. पण आता थोडासा भाग बदलला आहे. एकाच गावामध्ये साधारण कमीत कमी 4 स्पर्धा तर फिक्स आहेत. आशूच्या गावामध्ये मला वाटतं 15 स्पर्धा होत असतील. कुरुळच्या मैदानामध्ये नवगावमध्ये सुद्धा पूर्वी साधारण एक 5-6 स्पर्धा व्हायच्या, आता त्या स्पर्धा वाढल्या. झिराडमध्ये दर आठवड्याला स्पर्धा असेल कदाचित. सो या स्पर्धांची संख्या वाढलेली पाहायला मिळते. पण स्पर्धांची संख्या वाढलेली असताना
खेळाच्या क्वालिटीबाबत काय त्याच्यावर चर्चा करावी लागेल. निकेत फलंदाजीला आलाय, 20 धावा बनवायच्या आहेत. मुनवली संघाला फार काही मोठं लक्ष आहे अशातला भाग नाहीये. मी विनंती करतो शिवसाई क्रीडा मंडळ मापगावच्या वतीने जितेंद्र करजूकर यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. या स्पर्धेसाठी ज्यांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे, जे अर्थातच या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्यासाठी महत्त्वाचे व्यक्ती आहेत, त्यांना आम्ही या ठिकाणी निमंत्रण दिलं होतं. जितेंद्र करजूकर हे इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. बघा, एखाद्या गावामध्ये जेव्हा स्पर्धा आयोजित केली जाते त्या वेळेला त्या गावामधील किंवा त्याच्या आजूबाजूच्या गावातील त्या पंचक्रोशीतील सामाजिक क्षेत्रातील कार्यरत असणारे व्यक्ती, औद्योगिक किंवा उद्योजक क्षेत्रातील कार्यरत असणारी मंडळी किंवा त्या मंडळाचे असणारे हितचिंतक मंडळी, ही सर्वजण जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला एकात्मतेची भावना सुद्धा तेवढीच महत्त्वाची. एक स्पर्धा काय काय देते या गोष्टीवर सुद्धा आपल्याला बोलावं लागेल. कारण जरी खेळ पुढे जात असला, मैदानामध्ये खेळाडूंना संधी मिळत असली, तरी अलीकडच्या काळामध्ये केवळ लग्न कार्य किंवा एखादं अंतिम कार्य याच्यासाठीच माणसं एकत्र येत आहेत. अशातला भाग जो झालेला आहे तो थोडा खेळाच्या भावनेने पुसून टाकलाय, एवढं मात्र खरं आहे. फलंदाजीसाठी अक्षय मैदानामध्ये आलाय आणि अक्षयची बॅटिंग फार चांगली आहे. जयहनुमान मुनवली संघातर्फे तो गेले काही वर्ष सातत्याने धावा बनवतोय आणि विशेषतः आज गोलंदाजीने त्याने इम्प्रेस केलं. कारण इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करताना थोडी ताकद लावावी लागते ना. फुलटॉस चेंडू, पण तरी सुद्धा आपण पाहतो एक सेन्सिबल बॅटिंग मैदानामध्ये करतोय. कारण त्याला माहिती आहे की या मैदानामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती फटके येत नाही आहेत. वाऱ्याचा प्रभाव किंवा त्याच वेळेला जो काही अगेन्स्ट टू द विंड ज्याला म्हणतात ना, की वाऱ्याच्या विरुद्ध तुम्हाला जर खेळायचं असेल तर तुम्ही मोठे फटके मारलेत तरी सुद्धा तो डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाणार आहे. किंवा तुम्ही बॅक टू द बॉलर खेळून काढलात तरी सीमारेषेच्या बाहेर जाण्याचे चान्सेस मोस्ट ऑफ द टाइम कमी होत आहेत. आणि मग अशा वेळेला सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट करूया, एकेरी दुहेरी धावानं धावफलक हलतं ठेवण्याचं काम करूया, असं काम एके मैदानामध्ये करतोय जे जयहनुमान मुनवलीसाठी फलदायी असेल. निकेतने सुद्धा तेच मैदानामध्ये पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला. पण क्षेत्ररक्षक जो काही आहे ना, योग्य जागी तुम्हाला ठेवावा लागतो. बघा, एक कन्सेप्ट फार छान आहे, राईट पर्सन ॲट द राईट प्लेस ॲट द राईट टाइम. ही गोष्ट तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये ऐकायला मिळेल. तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये कार्यरत असाल तर तुम्हाला तिथे काम पाहायला मिळेल. तुम्ही एखाद्या व्यवसायामध्ये असाल आणि त्यावेळेला त्या व्यवसायामध्ये तुम्हाला तुमच्याकडे काही माणसं असतील तर कोणत्या माणसाकडून कोणत्या स्वरूपाचं कधी काम करून घ्यायचं हे सुद्धा स्किल आहे ना. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावफलकावरती 6 धावा आल्यात. जेव्हा बैरोळे संघ फलंदाजी करत होता त्यांनी सुद्धा पहिल्या षटकामध्ये 7 धावा बनवल्या होत्या. पुढच्या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल होईल. सिद्धिविनायक खारपाडा विरुद्ध जयहनुमान चोरंडे या दोन्ही संघाला मी आमंत्रित करतो नाणेफेकीसाठी. जयहनुमान चोरंडे संघाचा कर्णधार आणि सिद्धिविनायक खारपाडा संघाचा कर्णधार. नाणेफेकीसाठी आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. शिवसाई चषक 2025 मध्ये आम्हाला मदत करणाऱ्या सर्व हितचिंतक मंडळींचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव यांच्या वतीने सातत्याने ही स्पर्धा या मैदानावरती आयोजित केली जात आहे. मी माझे मित्र हितेश राऊत यांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देतो. कारण गेले कित्येक वर्ष ते सुद्धा मला माझ्या पाठी लागले होते की संदीप सर तुम्हाला यावंच लागेल, पण काही कारणास्तव उपस्थित जरी राहू शकलो नाही, पण आज मात्र ठरवलं होतं की या स्पर्धेच्या निमित्तानं ग्रामीण क्रिकेटचं जे कॉन्क्रीट फॉर्मॅट आहे त्याचा आनंद घेऊया. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक फिल्डिंग. प्रसाद त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. विशेषतः प्रसादला आपण नेहमी पाहतो ते अगदी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत तो ड्युटी करत असतो. मग ते वरिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील असतील, जिल्हा परिषद कार्यालयातील असतील, अशा सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत जर कोणता पोलीस आपला कार्यरत असेल, पोलीस सेवेतील माणूस कार्यरत असेल तर तो प्रसाद आहे. आणि त्याच्यामुळे असा माणूस आपल्या गावातला मोठ्या माणसांच्या समोर फिरताना पाहायला मिळाला किंवा त्याच वेळेला नोकरी कामधंद्यानिमित्त पाहायला मिळाला की आपल्याला सुद्धा अभिमान वाटतो. सो प्रसाद, तुझाही आम्हाला अभिमान आहे. दत्तप्रसाद बैरोळे संघामध्ये आज तो मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. जयहनुमान मुनवली संघाचा निकेत यावेळेला मैदानात आहे, त्याच्याबद्दलही कौतुक करावं लागेल. सन्माननीय चिऊताई यांच्या समवेत निकेतला आपण सदैव पाहतो. तर अशी काही मंडळी ही सगळी जी आहेत ना, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी. पण क्रिकेट हा एक कॉमन धागा आहे. बघा, क्रिकेट हा एक कॉमन धागा आहे. इथे तुम्ही सगळ्या त्या रेषा ज्या रेषा असतात ना त्या पुसून टाकता. मग तुम्ही मोठ्या ऑफिसमध्ये काम करत असणार तरी सुद्धा तुम्ही त्या मैदानात तुमच्या संघासाठी खेळायला येणार. तुम्ही एखादे करोडपती जरी तुम्ही असलात तरी सुद्धा तुमच्या संघामध्ये तुम्हाला बॅटिंग पण येणार नाही.
तर सगळ्यात महत्त्वाचं काय, क्रिकेट किंवा त्याच वेळेला खेळ हा एक सामायिक धागा असतो जो मैदानामध्ये आपल्या सगळ्यांना एकत्र आणतो. बॅक टू द बॉलर खेळून काढलाय निकेतने. एकेरी धाव त्याला मिळणार. एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचले ती 9 पर्यंत. 20 धावा चेस करायच्या. 20 टू विन आहेत जनमान मुनवली संघाला. मोठे फटके मिळत नाहीयेत किंवा त्या वेळेला वंचित ठेवलं जाते असं आपण एका बाजूला म्हणू शकतो, पण दुसऱ्या बाजूला हे सुद्धा म्हणूया की एकेला माहिती आहे की अक्षय म्हणतोय की सिंगल 9 झाल्या, 9 धावा झालेल्या आहेत आणि अशा वेळेला अक्षयला माहिती आहे की फार मोठ्या धावा मिळाल्या नसल्या तरी आपण काही चेंडू डॉट घालवत नाही आहोत. निकेतही काही डॉट चेंडू घालवत नाहीये, त्याच्यामुळे सिंगल डबलने आपलं काम भागणार आहे. अपील आणि कौतुक करावं लागेल. या वेळेला पहिल्यांदाच आपण पाहिलं होतं की सौरभ यष्ट्यान पाठवून ओरडला होता की वेलबोल्ड यार, आणि ते वेलबोल्ड यार मध्ये फलंदाज एके सुद्धा चुकला, अक्षय चुकलाय. तो बॅकफूट वरती जाऊन त्याला चेंडू कट करायचा होता, पण अशा मैदानामध्ये फार वेळेला तुम्ही चेंडू कट करायला गेलात तर तो एज घेऊन तो यष्टीरक्षकाच्या हातात विसावणार. ही काही आम्ही गेल्या कित्येक वर्षात पाहिलेली समीकरण आहेत आणि तेच मैदानामध्ये पहिला फलंदाज बाद होतोय. दत्तप्रसाद बैरोळे संघाला हे यश मिळणार आहे. एखाद्या गोलंदाजाने 2 रनची किंवा 3 रनची ओव्हर टाकावी ही अपेक्षा सौरभ अँड कंपनीला असेल. त्याच्यामुळे प्रतिस्पर्धी संघावरती दबाव वाढू शकतो, कारण या षटकातील अजूनही एक चेंडू येणं साधारण बाकी आहे. हॅलो 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 ओके अच्छा टेस्ट कर. मनोज या वेळेला षटकाची सांगता निर्धाव चेंडूने करतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 1 गडी बाद. 9 धावा धावफलकावरती लागल्यात, त्यामुळे 12 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी क्रिकेटच्या अनिश्चिततेच्या खेळामध्ये 11 धावांची आवश्यकता. शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवसाई चषक 2025 मध्ये सर्व मान्यवर मंडळी जे गेल्या 3 दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी लाभली, ज्या स्पर्धेसाठी आपल्याला ज्यांचं सहकार्य लाभलेलं आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. स्पर्धेसाठी अर्थातच गेली कित्येक वर्ष सातत्याने ज्यांचं पाठबळ आपल्याला लाभतं ते सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांचा बॅनर आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतोय आणि त्यांच्या सहकार्यामुळे गेले कित्येक वर्ष सातत्याने या मैदानात ही स्पर्धा होते. त्यांचेही आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया. त्याच्यामुळे एक स्पर्धा आयोजित करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रातील ही मंडळी, कोणी राजकीय क्षेत्रातील असेल, तुमच्या आजूबाजूला उद्योजक क्षेत्रातील असेल, अलीकडच्या काळामध्ये मापगावची जी सीमारेषा आहे ती फार मोठ्या प्रमाणावरती विस्तृत होताना आपल्याला पाहायला मिळते. अलिबागला आलेलं एक महत्त्व आणि त्यानंतर या गावांना आलेलं महत्त्व हा सुद्धा एक चर्चेचा विषय राहिलाय. 12 मध्ये 11 हव्या होत्या. यावेळेला निकेतने मात्र ठोकलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. क्षेत्ररक्षकाची ही चूक महागात पडणार आहे, कारण षटकार येतोय. प्रकाशजी अष्टमकर यांच्या वतीने हा इशारा आला आणि त्याच वेळेला सोडलेला झेल किती महागात गेलाय हे सुद्धा आपण पाहिलं. अशा दुष्काळात 13वा महिना जो म्हणतात ना तो हाच, कारण या ज्या मैदानामध्ये तुम्हाला 12 मध्ये 11 प्रतिस्पर्धी संघाच्या रोखायच्या होत्या, अशा वेळेला क्षेत्ररक्षण करताना फार काही नाही, झेल नसता झाला तरी चालला असता असं कदाचित सौरभ म्हणत असावा, पण बॉल तर अडवायला हवाय आणि त्याच वेळेला तो षटकार तर जाऊ द्यायचाच नव्हता असं सुद्धा मागितलं जातं किंवा म्हटलं जातंय. निकेतने मात्र आपलं काम चोखपणे बजावलेलं आहे. एक षटकारानंतर आपल्या खेळीमध्ये आणखीन काही धावा जमवण्याच्या नादामध्ये तो बाद होऊन परततोय पावलांमध्ये, पण सामना सोपा केलाय त्याने जनमन मुनवली संघासाठी, कारण आता येणारे 10 चेंडू बाकी असणार आहेत. सामना जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता असेल. नवीन फलंदाज विनीत मैदानामध्ये आलाय. 5 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 10 चेंडूमध्ये. विनीत सुद्धा आल्या आपण पाहतोय फ्रंट ऑफ द विकेट फटका खेळलाय. या वेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने आपल्या स्वतःला सावरलंय. त्याला माहिती आहे की त्याच्याकडून सुद्धा झालेली चूक ही त्याने मुद्दामून केली नव्हती. बऱ्याच वेळेला मैदानामध्ये क्षेत्ररक्षकाला शिव्या पडतात, गोलंदाजाला शिव्या पडतात, कधी फलंदाजाला शिव्या पडतात, पण
काही गोष्टी सुद्धा असतात ना की आपण मुद्दामून त्या गोष्टी करत नसतो का, ज्याला आपण म्हणतो की हिट ऑफ द गेम. अशा वेळेला हिट ऑफ द गेममध्ये त्या चुका होऊन जातात, पण त्या चुका सावरायच्या असतात. एका चुकीनंतर क्षेत्ररक्षकाने स्वतःला सावरलं आणि त्यानंतर पुढचे दोन्ही कॅच उत्तमरित्या पकडले, ते सुद्धा त्याचंही कौतुक करावं लागेल ना आपल्याला. कारण आपण जेव्हा नेहमी म्हणतो की एक षटकार मारल्यानंतर 2 चेंडू निर्धाव टाकले की आपण गोलंदाजाचं कौतुक करतो, किंवा त्याच वेळेला एखाद्या गोलंदाजाने 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर फलंदाजाने तिसऱ्या चेंडूवरती षटकार भिरकावून दिला तर फलंदाजाचं कौतुक करतो. मग आता क्षेत्ररक्षकाला सुद्धा सावरावं लागेल. तत्पूर्वी आपण पाहतोय व्यासपीठावर अनंत मिरकुटे आणि प्रसाद राणे यांचं इथे आगमन झाले, तरी मी विनंती करतो की व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. वितेश गोलंदाजी करतोय. क्षेत्रव्यूह थोडासा बदललाय बैरोळे संघाने. जवळ सर्व क्षेत्ररक्षक, याही वेळेला झेल होण्याची संधी आणि फलंदाज बाद. लागोपाठ 3 चेंडूंमध्ये 2 विकेट गेल्या, 4 चेंडूंमध्ये 3 विकेट गेलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, म्हणजे मला जे सांगायचं आहे ते तात्पर्य मित्रांनो एवढंच आहे की पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर समीकरण बदललं होतं. फक्त आता 10 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी 5ची आवश्यकता होती, पण त्यानंतर आता आपण पाहतोय 7 मध्ये 5ची आवश्यकता आहे. कारण कंटिन्युअसली 4 चेंडूंवरती एकही धाव आलेली नाहीये आणि 3 विकेट, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण पूर्वी एक शब्द जोडायचो बघा की ओव्हर हॅट्रिक झालेली आहे, तशा पद्धतीची ओव्हर हॅट्रिक पाहायला मिळाली मैदानामध्ये. पण कौतुक होईल गोलंदाज वितेशचा, त्याच्या देहबोलीचं. आणि त्याच वेळेला दत्तप्रसाद बैरोळे संघाला सुद्धा माहिती आहे सामना आपण आपल्या बाजूने झुकू शकतो. थोड्या अंशी एक 100% कमिटमेंट ज्याला म्हणतात ना, ती दाखवणं महत्वाचं आहे. माझं काम ते माझं, पण तुझं काम सुद्धा माझंच, हे म्हणणं गरजेचं. यावेळेला मात्र सेन्सिबल बॅटिंग. आल्या आल्या आपल्याला फक्त सिंगलवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, म्हणून सहजगत्या चेंडू टोलवलाय. अशा मैदानामध्ये तुम्ही सहजगत्या धावा पूर्ण करू शकता, कारण चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचेपर्यंतच आपली धाव पूर्ण झाली असतं. शेवटचं षटक येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय जहनुमान चोरोंडे आणि यातील जो विजेता संघ आहे त्याच्यामध्ये खेळवला जाईल याची नोंद घ्यायची आहे. तर जहनुमान चोरोंडे संघ आपण कृपया उपस्थित राहायचं आहे. श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली क्रिकेटची स्पर्धा 2025 मध्ये शिवप्रतिष्ठान संघटक असणारे श्री उत्तम जयवंत राऊत, त्याचप्रमाणे भ्रष्टाचार समिती प्रमुख संघटक अलिबागचे भाजपचे कार्यकर्ते असणारे श्री दिनेश सुभाष राऊत, त्यानंतर शिवसाई क्रीडा मंडळ मापगावचे व्यवस्थापक श्री मिलिंद काठे, शिवसाई क्रीडा मंडळ मापगावचे मार्गदर्शक श्री परेश प्रभाकर काटे, हे या अर्थातच निमंत्रण पत्रिकेच्या आपले विनीतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आयोजकांच्या भूमिकेमध्ये शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव व ग्रामस्थ मंडळ मापगाव आहे. आणि मारुती मंदिरच्या समोरच्या असणाऱ्या या क्रीडांगणामध्ये जेव्हा आपण एकत्र आलोय 6 मध्ये 4ची आवश्यकता होती आणि आता 5 मध्ये 4ची अपेक्षा आहे. मॅच कुठून कुठे वळते हे कधीही तुम्ही सांगू शकत नाही, कारण बघा प्रत्येक मॅचचा एक टेम्पो असतो आणि त्याच वेळेला सगळ्यात महत्त्वाचं की खेळाडू काय विचार करतात त्याच्यावरही बरंच काही निर्भर असतो. कधी कधी सोपा वाटणारा पेपर कधी अवघड होऊन जाईल सांगू शकत नाही. बऱ्याच वेळेला आपण मराठीच्या पेपरला हिंदीच्या पेपरला सोपं समजतो, पण आतापर्यंत कधी कोणी त्या विषयांमध्ये पैकीच्या पैकी मार्क काढलेत का? मी 10 वर्षापूर्वीचं बोलतोय, कारण आता तुम्ही त्याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळायला लागलेले आहेत. 100% ही मिळतात. हे जेव्हा रिझल्ट्समध्ये बघायला मिळालं तेव्हा आम्ही साधारण जे 2005च्या अगोदर पास झालेलो होतो ना, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की नाही आता ठीक आहे, जे काही मार्क येतात ते मार्क आहेत, आम्ही गुण मिळवायचो. तुम्ही याचं मराठीकरण करू नका, त्याच्या शब्दांमध्ये एक बराच अर्थ लपलाय. मोठा फटका पाहायला मिळतोय आणि अशा पद्धतीने सामना मुनवली संघ आपल्या थाटामध्ये जिंकतोय. थोडा गरम झाला होता सामना, असं वाटलं होतं की मुनवलीवरती टेन्शन वाढलंय, पण ते रिलीज केलंय आणि पेनल्टी जी काही अर्थातच बैरोळे संघाला मिळाली त्याचाही ते विचार करतील, कारण त्याच्यामुळे धावा कमी राहिल्या आणि अशा पद्धतीने मुनवली संघाला आपला विजयाचा मार्ग सुखकर करता आला. ऐन मोमेंटला सुटलेला झेल आणि त्याच वेळेला निकेतने केलेली बॅटिंग ही सुद्धा चर्चेचा विषय राहिला आणि त्या जोरावर सामना जिंकतोय तो अर्थातच जनमान मुनवली संघ. त्यांचं